नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मस्त आहात? मस्तच राहा. मी एवढ्या कस्टमरच्या गोधड्या शिवलेल्या आहेत. मी तुम्हाला त्याची फिनिशिंग, गोट कसा मारला आहे ते सगळं तुम्हाला दाखवते. जुन्या म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ केलेला आहे. तुम्ही एकदा बघा, आवर्जून बघा. व्हिडिओ कुठेही स्किप काही करू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आवडला लाईक करा, शेअर करा आणि कोणती गोधडी तुम्हाला आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. नाही जर कमेंट केले तर कमीत कमी श्री स्वामी समर्थ ही तर कमेंट करू शकता तुम्ही. आता चला तुम्हाला दाखवते. पहिली गोधडी खालून वरून बेडशीट लावलेला आहे आणि जुनी गोधडी आहे. कस्टमरची गोधडी आहे ही. बघू शकता तुम्ही. फिनिशिंग वगैरे मस्त आणि एवढ्या साऱ्या शिवलेल्या आहेत, कस्टमरच्याच आहेत. चला तर मग बघू शकता तुम्ही कसा गोट मारला आहे, कशी फिनिशिंग आहे आणि शेवटपर्यंत बघा. हे बघा फिनिशिंग. साईडने खालून वरून बेडशीटच लावलेला आहे. त्यांनी सांगितलं बेडशीटच लावायला. बघा. आणि हे बहुतेक सव्वाचे वाटतं. ही नाही, सिंगल पट्टीचे. खाली पण बेडशीट लावले, वरून पण बेडशीट लावलेलं आहे. आता दुसरं पण त्याच कस्टमरचे आहे. हे दीड पट्टीचे आहे. फिनिशिंग वगैरे बघू शकता तुम्ही. आणि एक दीड इंचावरच बॉक्स केलेले आहेत त्याचे. बघा, एक दीड इंचावरच बॉक्स केलेले आहेत त्याचे. हे दीड पट्टीचे आहे आणि गोट फक्त त्या बेडशीटाचा लावलेला आहे, कारण उठून वेगळा दिसावा म्हणून. कस्टमरनी सांगितलं होतं साडीचं वगैरे काही गोट मारू नका, बेडशीटाचाच गोट मारा. आणि बॉक्स बघू शकता तुम्ही. फक्त दीड किंवा 2 इंचावर ते बॉक्स आहेत. मस्त आहे, फिनिशिंग आहे, खूप छान आहेत. तुम्ही पण घरच्या घरी हा बिझनेस करू शकता, कस्टमर वाढवू शकता. ही आता दुसरी आहे. हे एकाच कस्टमरच्या 4 गोधड्या आहेत. बघू शकता. हे साड्याच्याच आहेत त्या. 5-6 साड्या आहेत त्या आणि खालून वरून दुसरे म्हणजे जवळजवळ 8 साड्यांची गोधडी आहे. फिनिशिंग वगैरे मस्त आहे आणि उन्हाळ्यातही वापरू शकता आणि थंडीचं वापरू शकता. आणि वेगळा गोट मारलेला आहे. ब्लॅक कलरचा गोट मारलेला आहे. त्याच्यावर रेड कलरचा काट आहे, पण माझ्याकडे रेड कलरचं कापड नव्हतं. बघू शकता आपण किती साईज वगैरे. बघा किती मस्त शिवलेले आहे. खालून पण हे ग्रीन कलरचे, वरून पण ग्रीन कलरची साडी आहे. बघा किती मस्त आहे, फिनिशिंग आहे. बघा किती छान वाटतं आहे. आता ही पण आहे ना, त्याच कस्टमरची आहे. त्यांच्या एकूण 4 गोधड्या आहेत त्या. बघू शकता. रेड कलरची वरून साडी लावलेली आहे आणि खालून व्हाईट कलरची साडी. आणि माझ्याकडं म्हणजे ब्लॅक त्याच्यावर डिझाईन होते. ब्लॅक कलरचा गोट मारायचा पण कापड नव्हतं माझ्याकडे, म्हणून जो खालच्या साडीला जसं मॅचिंग होईल तसाच मी गोट मारलेला आहे. निळा गोट मारलेला आहे. बघा किती छान वाटतं, उठून दिसते गोधडी. जे आहे ते साडी म्हणजे गोधडी ना, गोधडीची फिनिशिंग वगैरे व्यवस्थित असली ना, गोट पण छान मारायचा. ही पण त्याच कस्टमरची आहे. हे सिल्क खणाची साडी लावलेली आहे.
पण खूप छान उठून दिसते ही. बघा किती मस्त दिसते. फिनिशिंग वगैरे बघू शकता तुम्ही. बघा बॉक्स वगैरे. आणि ह्याला मी ब्लॅक कलरचा काट लावलेला आहे, म्हणजे ब्लॅक कलरची बॉर्डर केलेली आहे त्याला. आणि खालून चॉकलेटी कलरची साडी, चॉकलेट व्हाईट मिक्स आहे. बघा आता हे आहे वरून बहुतेक हिरवे काटापदराची साडी आहे. बघा ही वरून काटापदराची साडी लावलेली आहे, जेणेकरून आपल्याला खूप साड्या आवडतात, एकदा घातले परत घालू वाटत नाहीत. आणि मग कोणाला द्यायची इच्छा पण होत नाही, खूप महागाच्या साड्या असतात म्हणून असं तुम्ही वरून गोधड्या शिवू शकता तुम्ही. बघा किती मस्त आहे. फिनिशिंग अजिबात कुठं चून नाही, फिनिशिंग एकदम परफेक्ट आहे. आणि निळा काट लावलेला आहे, निळा बॉर्डर लावलेला आहे, गोट मारलेला आहे. त्याला मॅचिंग होतं, कारण निळा पट्टा होता त्याच्यावरती बॉर्डरवरती, तसं मी निळा गोट लावलेला आहे. खालची पण फिनिशिंग मस्त आहे, बघू शकता तुम्ही. अशा जुन्या कपड्यांपासून आहे ना तुम्ही अशा मस्त गोधड्या शिवू शकता. कमीत कमी 10-15 वर्ष गोधड्या टिकतात. ही जुनी म्हणजे गोधडी जुनी आहे, फक्त वरून त्यांना नवीन कवर लावलेला आहे, तो पण काटापदराच्या साडीचाच लावलेला आहे. बघा फिनिशिंग बघा ह्याची. ही 1.25 पट्टीची आहे, एक पट्टा आणि थोडा वरती आहे. बघा फिनिशिंग कशी. आणि मी रेड कलरची बॉर्डर लावलेली आहे, चॉकलेटी कलर नव्हता माझ्याकडे म्हणून रेड कलरची बॉर्डर लावली, त्याहून अजून उठून दिसते, मस्त दिसते. बघा किती मस्त वाटते. आणि जुनी गोधडी, तुम्ही जुनी गोधड्यासुद्धा टाकून देऊ शकत नाही, वरून असं कवर लावलं ना साड्यांचा, मस्त गोधडी होऊ शकते. ही डॉक्टरची गोधडी आहे, त्यांची आता डिलिव्हरी होणार आहे म्हणून त्यांनी आपल्या छोट्या छोट्या गोधड्या शिवून घेतल्या आहेत. कॉटनचे वरून खालून कॉटनची साडी लावली आहे. बघा सिंगल पट्टीचीच आहे ही. बॉक्स पण मी पण अगदी जवळजवळ घेतलेले आहेत. आणि ब्लॅक कलरची मी बॉर्डर लावलेली आहे त्याला, कारण उठून दिसते गोधडी. आणि गोधडीचा जो लुक असतो ना ते बॉर्डरवरतीच खुलून दिसतो. हे पण कॉटनची साडीवरून आहे. बघा किती मस्त वाटते. तर ही काटापदराची साडी, ही पण कस्टमरची गोधडी, वरून काटापदराची लावलेली साडी. आणि आंबा कलर आहे त्याचा, मँगो कलर आहे. नाही मँगो नाही, बहुतेक मँगो पण नाही, हा ऑरेंज कलर येतो आहे. आणि त्याला मी रेड कलरचा कॉट लावलेला आहे. बघा रेड कलरचा काट लावलेला आहे. आणि इकडून साधी सिंपल साडी लावलेली आहे. हे पण 6-7 साडीचीच शिवलेली आहे गोधडी. आणि मध्ये एक बेडशीट टाकलेलं आहे, कारण ते घसरत नाही. बेडशीट कॉटनचं असलं ना गोधडी अजिबात सरकत नाही, फरशीवर जरी टाकली तरी. बघू शकता तुम्ही. फिनिशिंग एक नंबर आहे गोधड्यांची. बघा तुम्हाला जाड पातळ कशा जसे हवे आहेत, जशी साईज आहे तशी तुम्ही गोधडी बनवू शकता. ही पण 1.25 पट्टीचीच आहे का सिंगल नाही, सिंगलची. हां वरून रेड कलरचीच काटापदराचीच साडी. ही पण जुनी गोधडी, फक्त खालून साडी लावलेली आहे. आणि त्याच साडीचा काट लावलेला आहे. बघा किती वेगळा दिसतोय. आणि खालून सिंपल साडी लावलेली आहेत. खूप छान दिसतात. बघा जुन्या गोधड्यांची नवीन तुम्हाला वाटते ह्याच्यामध्ये की जुनी गोधडी घातलेली आहे, अजिबात वाटत नाही. आता ही पण एवढी मस्त गोधडी नाही. आणि ह्याचा कलर एवढा छान दिसतो, लुक खूप मस्त दिसतं आहे. आणि ह्याच्यामध्ये कॉटनचंच म्हणजे एक बेडशीट टाकलेलं आहे आणि 5-6 साड्या टाकलेल्या आहेत. ह्याला वरून काटापदरीचीच साडी आहे, ग्रीन कलरची.
बघा ऑरेंज कलरचा मी काट लावलेला आहे. ह्याच्यामध्ये ऑरेंज कलरचे छोटे छोटे बॉक्स आहेत. तुम्हाला दाखवते. हां, असे छोटे छोटे बॉक्स आहे ऑरेंज कलरचे, म्हणून त्याला उठून दिसण्यासाठी मी ऑरेंज कलरचा काट लावलेला आहे. बघा किती उठून दिसतो आहे. आणि साईडने पण ऑरेंज कलरचे थोडे मिक्स फुलं आहेत पाठीमागचे ना, त्यामुळे अजून उठून दिसते ती गोधडी. बघा ही पाठीमागची फिनिशिंग किती मस्त वाटते. बघा कुठे एकही चून नाही, कुठंही गोळा झालेला नाही. असं वाटणारसुद्धा नाही की मशीनवरती ह्या गोधड्या शिवलेल्या आहेत. बघा किती फुलं. आणि एक ही नवीन साड्या आहेत. खालून वरून त्यांनी नवीन साड्या लावलेल्या आहेत. हे पण कस्टमरचे, ही पण जुनीच गोधडी आहे. वरून सिल्क साडी लावलेली आहे, सिंगल पट्टीचे. आणि ब्लॅक कलरचा काट लावलेला आहे. बघा किती छान वाटतोय, मस्त वाटतंय. तुम्ही गोधड्या कुठल्याही शिवा, फक्त आहे ना किनार जी असते ना, जे गोट आपण मारतो ना, त्याला साडीच्या विरोधात घ्यायचं. म्हणजे साडीमध्ये कुठली फुलं वगैरे काय असतील तसं मॅचिंग तुम्ही मागं पुढे साडीवरती किनारे ती लावू शकता. तर ह्याच्यातमध्ये बघा त्यांनी साडी नव्हती त्यांच्याकडे, ते मधले जेवढे कापड आहे तेवढे शिल्लक, तसे मी पट्ट्या जोडून ते पूर्ण तेवढं तयार केलेलं आहे आणि त्याला जॉईन केलेलं आहे. आता ही पण जुनी गोधडी बघा, ही त्यांच्या आईच्या आठवणीची गोधडी. एवढी जड आहे ना, मला अजिबात उचलत नव्हती, तरी पण मी मशीनवरती ती शिवलेली आहे. बघा त्याची फिनिशिंग बघा, बघा त्याची फिनिशिंग बघा. जुनी गोधडी वाटते का तुम्हाला ही जुनी गोधडी म्हणून? अजिबात वाटत नाही ती जुनी गोधडी. निळा कलरचा मी त्याला गोट मारलेला आहे. मस्त आहे. खालून व्हाईट आणि दोन्ही मिक्स कलर आहे. मग किती छान वाटते फिनिशिंग. वाटते का तुम्हाला जुनी गोधडी म्हणून? नाही, अजिबात वाटत नाही. कारण खालून वरून त्यांनी नवीन साड्या लावलेल्या आहेत आणि वरून फिनिशिंग मस्त आहे. आणि ही पण डॉक्टरांचीच आहे. त्यांना एकदम हलकी पाहिजे होते बेडवरती टाकायसाठी. डबल बेडचे आहे. वरून बेडशीट लावलेलं आहे, खालून साडी लावलेली आहे आणि ब्लॅक कलरचा त्याला गोट मारलेला आहे. बघा ह्याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे पाठीमागं, तुम्ही आवर्जून जाऊन बघा. नक्की लाईक करा, कमेंट करा. जर तुम्हाला जर गोधड्या शिवायच्या असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पण हे पण डबल बेडचे, वरून कॉटनची साडी लावलेली आहे, बघू शकता. वरून कॉटन आहे, कॉटनची साडी डबल बेडची आणि खूप जाड गोधडी आहे. आतमध्ये जुनी शर्ट, पॅन्ट, ड्रेस, लेगिन्स, टी शर्ट हे घातलेले आहेत त्याच्यामध्ये. शक्यतो मी घालत नाही लेगिन्स टी शर्ट, पण ह्याच्यामध्ये घातलेले आहेत. बघा हे बेडशीट पण आहे, फक्त जीन्स कपडा मी घालत नाही. आणि खालून रेड कलरची साडी आहे, रेड ऑरेंज नेव्ही ब्लू कलर आहे, त्यामुळे अजून आणखीन उठून दिसते. किती मस्त वाटतात. तुम्हाला जसे हवे आहे साईजनुसार तसं तुम्ही शिवू शकता. किंवा जर ती तुम्हाला शिवायची असेल गोधड्या, तर तुम्ही कुठे पिंपरी चिंचवडमध्ये राहत असाल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की आम्हाला गोधड्या शिवत आहेत. तुम्ही येऊ शकता आणि माझ्याकडून अशा छान छान मस्त गोधड्या शिवू शकता. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.